तर आज आपल्याला शिकायचं आहे करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. काल कोणती पाहिली आपण? काल कोणती पाहिली? ऑल्टरनेट अँगल्स टेस्ट आणि इंटेरियर अँगल्स टेस्ट. ओके, तर करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट काय म्हणते? if a pair of corresponding angles made by a transversal on two lines is congruent, then the lines are parallel. लाइन्स पॅरलल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर डायग्राम तिथे काढलेली मी. ए आणि बी ह्या दोन लाईन्स आहेत. सी ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. तर त्या ट्रान्सव्हर्सलने इंटरसेक्ट केल्यामुळे एम आणि एन हे करस्पॉन्डिंग अँगल्स तयार झालेत किंवा करस्पॉन्डिंग अँगल्सची एक पेअर तयार झालेली आहे. तर आपण गिवन मध्ये काय लिहू शकतो मग इथे? काय लिहूया आपण गिवन मध्ये? करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रंट आहेत. कोणत्या लाईन्स आहेत? ए आणि बी आणि सी त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, ते तुम्ही सी इज अ ट्रान्सव्हर्सल लिहा किंवा लाईन सी इज अ ट्रान्सव्हर्सल ऑफ लाइन्स ए अँड बी. ए आणि बी ची एक ट्रान्सव्हर्सल आहे, तिचं नाव सी आहे. ओके, मग करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते तयार झालेले आहेत? अँगल एम अँड अँगल एन आर करस्पॉन्डिंग अँगल्स. नॉट ओनली दिस, फक्त हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत असं नाही, तर ते कॉन्ग्रंट सुद्धा आहे. अँगल एम कॉन्ग्रंट अँगल एन. कॉन्ग्रंट म्हणजेच इज इक्वल टू, त्यांचे मेजर्स इक्वल आहेत. प्रूव्ह काय करायचं आपल्याला ते आपण टू प्रूव्ह मध्ये लिहूया. कोणत्या लाईन्स पॅरलल शो करायच्यात? लाईन ए पॅरलल लाईन बी हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आणि प्रूव्ह करण्यासाठी आपण अगोदर शिकलेली कोणती गोष्ट यूज करू शकतो? त्याचबरोबर ज्या काही इंटेरियर अँगल्स टेस्ट आणि करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट पाहिलेले आहेत आपण, सॉरी ऑल्टरनेट अँगल्स टेस्ट, त्या दोन टेस्टचा सुद्धा यूज केला जाऊ शकतो. ठीक आहे, तर मी काय केलेलं आहे, एक एक्स्ट्रा अँगल पी घेतलाय, ते मी ते सांगतो प्रूफ मध्ये. प्रूफ मध्ये अगोदर सांगूया आपण की अँगल एम इज इक्वल टू अँगल एन. कॉन्ग्रंट म्हणजेच इक्वल्स. याला स्टेटमेंट नंबर 1 देऊयात. याचं रिझन काय असेल? गिवन आहे हे. ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आता की पी हा एक एक्स्ट्रा अँगल आपण घेतलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे ना, हा पी अँगल घेतलाय, त्याला इथे मेन्शन करूया. लेट्स टेक an angle P as shown in the figure. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे अँगल P आपण घेतलेला आहे. ठीक आहे, तर अँगल M प्लस अँगल P किती होईल मग? अँगल M प्लस अँगल P इक्वल्स टू 180 डिग्री. काय रिझन आहे त्याचं? अँगल्स इन ए लिनियर पेअर. लिनियर पेअर मधले ते अँगल्स आहेत म्हणून ते सप्लिमेंटरी आहेत. ओके, त्याच्यानंतर आता काय करू शकतो आपण? हे 180 डिग्री आहेत. आणखी कोणी 180 डिग्री आहे का? अँगल पी प्लस अँगल एन. कशामुळे? पण लाईन्स पॅरलल आहे ते माहितीच नाही ना आपल्याला, हे का नाही? मग कोणतं लॉजिक यूज केलं जाईल? पहा, स्टेटमेंट नंबर 1 चा आपण सहारा घेऊयात. एमच्या ठिकाणी काय ठेवू शकतो मी आता? अँगल एन ठेवू शकतो. सो अँगल एन प्लस अँगल पी होईल 180 डिग्री. वरचं जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये फक्त एक चेंज केला मी की एमच्या ठिकाणी एन घेतला, आणि ते मी तसं करू शकतो कारण स्टेटमेंट नंबर 1 मला तसं अलाव करतो. ठीक आहे ना? इथे रिझन काय लिहूया आपण? फ्रॉम स्टेटमेंट नंबर 1. आता एन आणि पी कसल्या प्रकारचे अँगल्स आहेत डायग्राम मध्ये? इंटेरियर अँगल्स आहेत, आणि इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतील तर लाईन्स पॅरलल असतात. हे आपण कालच शिकलोय, आहे का नाही? नंतर लिहून घ्या. मग इथे सांगूया आपण, बट अँगल एन अँड अँगल पी आर दी इंटेरियर अँगल्स
मेड बाय ट्रान्सव्हर्सल. कोणत्या ट्रान्सव्हर्सलने बनवले ते? सी. ऑन विच लाइन्स? ऑन लाइन्स ए अँड बी. याचं रिझन आपण फ्रॉम द फिगर असं लिहू शकतो. तर फिगर मध्ये असं दिसायला लागले, बरोबर. मग जर इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील तर लाईन्स पॅरलल असतात. मग सरळ सरळ लिहू शकतो आपण देअरफॉर लाईन ए पॅरलल लाईन बी. आणि याचं रिझन काय असेल? ते इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी आहेत, म्हणजेच ह्या लाईन्सला पॅरलल ठरवण्यासाठी इंटेरियर अँगल्स टेस्ट आपण यूज केला. इंटेरियर अँगल्स टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. चला, आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं, तर हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. हेन्स इट इज प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. दॅट्स इट. समजलं तुम्हाला? तर हा व्यवस्थित प्रूफ लिहून घ्यायचा. हा येऊ शकतो आपल्याला एक्झामला. ओके. ही टेस्ट झाल्याच्या नंतर काही कोरोलरीज आहेत. कोरोलरी म्हणजे काय? सब थेरम म्हणा. कोरोलरी म्हणजे काय? हा, म्हणजे थेरम कसा थोडा मोठा असतो, मेन असतो, मानाचा असतो. मग त्याच्यावर जर दुसरे थेरम आधारित असतील किंवा दुसरा एखादा थेरम त्याच थेरमला लक्षात ठेवून किंवा त्याचा आधार घेऊन जर प्रूव्ह होत असेल तर त्या छोट्या थेरमला त्या थेरमची काय म्हणायचं? कोरोलरी म्हणायचं. अशा काही कोरोलरीज आपण पाहिलेल्या टेस्टच्या आहेत. ओके. तर पहिली कोरोलरी आहे, म्हणजे पहिला सब थेरम काय म्हणतोय? इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू टू लाईन्स इन अ प्लेन. जर एक लाईन इतर दोन लाईन्सला, त्याच प्लेन मधील इतर दोन लाईन्सला परपेंडिक्युलर असेल, देन द टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. तर त्या दोन लाईन्स एकमेकांना कशा असतात? पॅरलल असतात. आता प्रूफ दिलेला आहे, पण अगोदर कसा त्याचा अर्थ काय होतो आपण समजून घेऊ. याच्यामध्ये गिवन काय आहे की एकाच प्लेन मध्ये एक लाईन जी आहे ती इतर दोन लाईन्सला परपेंडिक्युलर आहे. कशी आहे ती? परपेंडिक्युलर. म्हणजेच काय म्हणणार आपण इथे गिवन मध्ये? लाईन एन. बघा, लाईन एन म्हणजे उभी लाईन दिसते तुम्हाला, इज परपेंडिक्युलर टू लाईन एल अँड ऑल्सो द सेम लाईन एन इज परपेंडिक्युलर टू लाईन एम. मग असं असेल तर त्या दोन लाईन्स पॅरलल असतात, हे आपण प्रूव्ह करतोय. म्हणजे ही सुद्धा पॅरलल लाईन्सची टेस्ट आहे असं आपण म्हणू शकतो. कारण याच्यामध्ये सुद्धा आपण काय प्रूव्ह करतोय? त्या दोन लाईन्स पॅरलल आहेत हे प्रूव्ह करतोय. बरोबर का? मग त्या दोन लाईन्स पॅरलल दिलेल्या नाहीयेत, त्या प्रूव्ह करायच्या. सो लाईन एल पॅरलल लाईन एम हे आपलं टू प्रूव्हचं स्टेटमेंट असेल. प्रूफ मध्ये आपण कोणती तरी टेस्ट यूज करणार. आता दोन लाईन्स पॅरलल दाखवायच्यात म्हणजे कोणती तरी टेस्ट यूज करावी लागते. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट किंवा ऑल्टरनेट अँगल टेस्ट किंवा इंटेरियर अँगल टेस्ट. सिच्युएशन नुसार जी टेस्ट लागू होईल ती टेस्ट आपण इथं वापरणार आहोत. तर प्रूफ मध्ये फर्स्ट लाईन काय दिलेली आहे की लाईन एन इज परपेंडिक्युलर टू लाईन एल अँड लाईन एन इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू लाईन एम विच इज डॅम गिवन. म्हणजे हे ट्रू असणारच आहे, हे गिवन आहे. बरोबर. मग परपेंडिक्युलर याचा अर्थ काय होत असतो की तिथे त्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जवळ राईट अँगल्स तयार होतात. म्हणजे इथे दाखवलेला जो अँगल ए आहे तो किती असला पाहिजे? 90 डिग्री असला पाहिजे. त्याचबरोबर अँगल सी सुद्धा किती असला पाहिजे? 90 डिग्री असला पाहिजे. म्हणजे हे इथे ए आहे, इथे सी आहे असं गृहीत धरा तुम्ही. नाव खालीवरी झालेत. सो अँगल सी अँड अँगल ए और अँगल ए अँड अँगल सी आर करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. 90 डिग्रीचे आहेत, परंतु कसे आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. मग करस्पॉन्डिंग अँगल्स तर कॉन्ग्रंट व्हायलेत. ए इज इक्वल टू सी म्हणजे कॉन्ग्रंट पण आहेत आणि करस्पॉन्डिंग पण आहेत. मग आपल्याला माहिती आहे करस्पॉन्डिंग अँगल्स जर कॉन्ग्रंट असतील तर त्या लाईन्स कशा असतात? पॅरलल असतात. मग ते इथं सांगितले अँगल ए अँड अँगल सी आर करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड किंवा मेड बाय ट्रान्सव्हर्सल एन ऑफ किंवा ऑन लाईन्स एल अँड एम. या दोन लाईन्सवर. मग याचा अर्थ करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट डिरेक्टली अप्लाय होईल इथे आणि म्हणून आपण म्हणू शकतो की लाईन एल पॅरलल लाईन एम. रिझन काय असेल? करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स असा फ्रेज पुढे तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे, समजलं काही? हा, हे 2 मार्कासाठी आपल्याला पेपरमध्ये येऊ शकतं. आता सेकंड कोरोलरी आहे इफ टू लाईन्स इन अ प्लेन आर पॅरलल टू थर्ड लाईन इन द plane, then those two lines are parallel to each other. Write the proof of the corollary. ह्या कोरोलरीचा प्रूफ तुम्हाला लिहिता येईल का?
काम तुम्हाला सांगितलं, ह्याला म्हणायचं अध्ययन क्षमता. हे इथं प्रूव्ह करून दिले का? नाही. मग तुम्ही डिफरंट टेस्ट ज्या पाहिलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत, त्यांचा वापर करून तुम्हाला ही कोरोलरी प्रूव्ह करता येते का? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. करता येईल का? ट्राय करा बरं. पहा, समोर पहा. तर एक लाईन कोणती तरी मी इतर दोघींना पॅरलल आहे असं सांगतोय गिवन मध्ये. तर गिवन मध्ये काय लिहू मी? कोणती एक लाईन ती आहे असं सांगू? गिवन मध्ये मला लिहायचं की एक लाईन इतर दोघींना पॅरलल आहे. ओके. तर मी म्हणतो लाईन एन इज पॅरलल टू लाईन वरची एक नंबरची कोणती आहे सांगा ना? एम. and the same line n is parallel to other line p. ओके. हे गिवन आहे आणि अँगल एक्स वाय आणि झेड गिवन आहे. किंवा ट्रान्सव्हर्सल सांगू आपण. कोणती आहे ट्रान्सव्हर्सल? टी. टी इज देअर नाही, इज देअर करस्पॉन्डिंग नाही, कॉमन ट्रान्सव्हर्सल. ही त्यांची कॉमन अशी ट्रान्सव्हर्सल आहे. टी ही तिघींनाही इंटरसेक्ट करते का? बरोबर आहे. सेम प्लेन मध्ये आहे त्या चारही लाईन्स, 3 लाईन्स आणि एक त्यांची ट्रान्सव्हर्सल. सो ऑल 4 लाईन्स आर इन द सेम प्लेन ऑर कोप्लेनर. त्या कोप्लेनर लाईन्स. प्रूव्ह काय करायचं आपल्याला? आता दोन पेअर्स पॅरलल लाईन्सच्या कोणत्या आहेत? एन पॅरलल एम, एन पॅरलल पी. पण एम पॅरलल पी दिले का? नेमकं तेच आपल्याला प्रूव्ह करायचं. काय प्रूव्ह करायचे? लाईन एम पॅरलल लाईन पी हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ओके. प्रूफ अगदी सिंपल आहे पण थोडासा मगाच्यापेक्षा जास्त मोठा आहे. एक कोरोलरी पाहिली ना आपण एक नंबरची, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा असू शकतो हा. ओके. सगळ्यात अगोदर आपण सांगतोय की लाईन एन ही एम ला पॅरलल आहे. लाईन एम इज पॅरलल टू लाईन एन किंवा एन इज पॅरलल टू एम. ओके. मग असं जर असेल तर याचं रिझन काय असेल? गिवन मध्ये स्पष्ट सांगितलं आपण. बरं, मग त्या दोन लाईन्स पॅरलल जर असतील एम आणि एन, तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असायला पाहिजेत? कॉन्ग्रुएंट असायला पाहिजेत, म्हणजेच इक्वल असायला पाहिजे. मग कोणते त्या लाईन्सवर टी या ट्रान्सव्हर्सलनी कोणते करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म केलेत? ओके. अँगल एक्स इक्वल्स टू अँगल झेड. कॉन्ग्रुएंटला आपण इज इक्वल टू लिहू शकतो. स्टेटमेंट नंबर 1 याचं रिझन काय असेल? करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे. ह्याचं मिटलं. आता आणखी एक गोष्ट आपल्याला सांगितलेली त्याच गिवन मध्ये, कोणती येते? ऑल्सो लाईन एन इज पॅरलल टू लाईन पी. हे आहे गिवन. मग तसं असेल तर या पॅरलल लाईन्सवर करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म झालेले दाखवले. कोणते कोणते ते? देअरफॉर अँगल एक्स इज इक्वल टू अँगल वाय. स्टेटमेंट नंबर 2 असेल. याचं रिझन तेच असेल, कारण ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहे, डायग्राम मध्ये दिसायला लागले आपल्याला. करस्पॉन्डिंग अँगल्स. आता स्टेटमेंट नंबर 1 आणि 2 यांच्याकडे जर पाहिलं तर तुम्हाला काय दिसायला लागले बघा बरं. काय वाटतंय दोघांकडे पाहून? दोन्हीची एक साईड सेम आहे, तर दुसरी साईड सेम असते. आपण इक्वेशनच्या लॉज मध्ये शिकलोय, बरोबर. मग इथं रिझन काय लिहिल मी? Therefore, from statement number 1 and 2, we can say that angle y is equal to angle z. Reason आपण लिहिल्यावर from 1 and 2. पण y आणि z कसल्या प्रकारचे अँगल्स आहेत, कोणी तयार केलेले आहेत, कोणत्या लाईन्सवर तयार केलेले आहेत हे सांगा मला. आता y आणि z ट्रान्सव्हर्सल टी ने तयार केलेत. कोणत्या कोणत्या लाईन्सवर? एम आणि पी वर. बस एवढं सांगायचं आपल्याला. इथे लिहूया आपण. बट दीज आर दी करस्पॉन्डिंग अँगल्स. कोण तयार केलेले आहेत?
मेड बाय ट्रान्सव्हर्सल, नाव तिचं टी, ट्रान्सव्हर्सल टी. कोणत्या लाईन्सवर? ऑन लाईन्स एम अँड पी. याचं रिझन लिहिण्याची गरज नाही, लिहायचं असेल तर मी लिहू शकता फ्रॉम द फिगर. डायग्राम मध्ये असं दिसतंय. मग जर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रंट होत असतील तर त्या लाईन्स कशा असतात? पॅरलल असतात. देअरफॉर दोज टू लाईन्स, कोणत्या कोणत्या? लाईन एम अँड पी आर पॅरलल. रिझन लिहायला विसरायचं नाही. काय रिझन असेल? करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहू शकतो आपण करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स पुढं लिहू शकतो. हेन्स प्रूव्ड. बघा कोरोलरी आपण दुसरी जी आहे ती प्रूव्ह केलेली आहे लॉजिकल वेनं. समजलं सगळ्यांना? कोणती टेस्ट यूज केली? करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट.